नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शाकंभरी पौर्णिमा दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू. मुलांची 100% प्रगती होईल, भरभराट होईल. सनातन परंपरेनुसार पौष महिन्यातील पौर्णिमा तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस शाकंभरी जयंती म्हणून ओळखला जातो. याच दिवशी पृथ्वीला दुष्काळ आणि अन्न संकटातून मुक्त करण्यासाठी माता शाकंभरी प्रकट झाल्या होत्या. या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. पण एका आईसाठी तिच्या मुलांच्या यशापेक्षा मोठे दुसरे कोणते सुख नसते. जर तुमची मुलं अभ्यासात मागे पडत असतील, त्यांना नोकरीत यश मिळत नसेल किंवा घरामध्ये मुलं खूप चिडचिड करत असतील, तर समजून जा की कुठेतरी नकारात्मक ऊर्जा किंवा नजरबाधा तुमच्या मुलांच्या वरती आहे आणि त्यांच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असा एक उपाय पाहणार आहोत, जो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी नक्की करावा. हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष, इडापिडा आणि संकट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात यशाचा सूर्य उगवेल. असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय कधी आणि कसा करावा, तर हा उपाय तुम्ही 1 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 3 सांजेला संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत करायचा आहे. ही वेळ लक्ष्मी आगमनाची आहे, सकारात्मक लहरींची असते. तर जर घरामध्ये सुतक असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असतील तर या काळात हा उपाय करू नका. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी, नजरबाधा आणि वाईट शक्ती खेचून घेण्यासाठी अत्यंत रस्त्यावरची माती, मुलांच्या प्रगतीला लागलेली बाहेरची नजर काढण्यासाठी चिमूटभर माती, थोडेसे खडे मीठ नकारात्मकता शोषून घेण्यासाठी आणि 2 अखंड फुलांच्या लवंगा, लवंग संकटांचा नाश करण्यासाठी. त्याचबरोबर तुरटीचा दिवा, तुरटीचा छोटा खडा मुलांच्या भोवती असलेले अडथळे दूर करण्यासाठी. आता हा उपाय कसा करायचा ते नीट समजून घ्या. एक छोट्या ताटात किंवा हातामध्ये वरील सर्व वस्तू घ्या. मुलाला तुमच्या समोर एका पाटावर बसवा. लक्षात ठेवा, मुलाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे, पूर्व किंवा उत्तर दिशेला उत्तम आहे. आता आपण जे साहित्य घेतलेले आहे ते सर्व साहित्य हातामध्ये धरून मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज ओवाळा. ओवाळताना मनात प्रार्थना करा, माझ्या मुलाला लागलेली नजर, इडापिडा, अभ्यासातील अडथळे आणि नोकरीतील संकटे या वस्तूंसोबत निघून जावं. उतारा करून झाल्यावर एका मातीच्या पंतीत किंवा जुन्या वाटेत 5-6 भीमसेन कापूर जाळा आणि त्यावर ही सर्व सामग्री टाकून द्या. या वस्तूंना जाळताना जी दोरी निघेल ती नकारात्मकता नष्ट करेल. शिल्लक राहिलेली राख तुम्ही कचऱ्यात किंवा घराबाहेर टाकून द्या. केवळ उपाय करून थांबायचे नाही, तर मुलांच्या प्रगतीसाठी या नवीन वर्षात एक सवय लावा. ती म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. जर मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः पठण करायला सांगा. लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या जवळ बसून मोठ्याने वाचा. जिथे मुलं अभ्यास करतात तिथे बुद्धीची देवता गणपती बाप्पांचा एक प्रसन्न फोटो लावा. विद्येची देवता गणपती बाप्पांची ही सेवा मुलांच्या बुद्धीला तल्लख करेल आणि 2026 हे वर्ष त्यांच्या करिअरसाठी सुवर्ण काळ ठरेल, याची मात्र मला खात्री आहे. मैत्रिणींनो, आईच्या प्रार्थनेत खूप शक्ती असते. श्रद्धेने केलेला हा एक छोटासा उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. धन्यवाद.